काहीतरी मंजिल आ गई फायनली. एक नाही तर लाईन मध्ये दुकान. आता ती मम्मीची शेवटची इच्छा राहिली. ती माझी शेवटची इच्छा. लावत नाहीये. गुरुवे शरणं गुरुवे शरणं प्रदोष शिवनायन्मा शरणं गुरुवे शरणं गुरुवे शरणं प्रदोष. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ताई, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू आई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या मंदार आंबोकर ब्लॉग्सच्या सर्व फॅमिली मेंबर्स कडून. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. एक दिवस जरी चुकला तरी नेक्स्ट डे हा ब्लॉग पक्का आहे, असं थोडंसं धरून चालत. आणि आज ताईचा वाढदिवस आहे. तुमच्या शुभेच्छांचा वर्षा कमेंट बॉक्स मध्ये करा. आणि काय बोलशील, आज वाढदिवस तुझा, काय काय तुला आता नवीन करायचं ते पण थोडंसं आम्हाला सांग. मी तर आज खूप पॉझिटिव्ह आहे. छान देवपूजा आपली करून झाली आहे. आणि कालपर्यंत तब्येत पण बरी नव्हती, पण कालच मोबाईलचा पहिले डॉक्टरकडे जाऊन ये, बरं हो, आजसाठी तुला हे एनर्जी घेऊन उभं राहायचंय. सो तेच करून आली. आणि नंतर मला बरं वाटतंय, खूप पॉझिटिव्ह वाटतंय. आणि तुमचे आशीर्वाद आमच्यासोबत असेच राहू देत. तर आता भाऊसाठी नाश्ता वगैरे करते. भाऊची फरमाईश आहे पोळी आणि चपाती आत्ता. हो, ती मी काल मम्मीच्या हाताची खाल्ली ना म्हणून. आणि मम्मीने एकदम छोटीशी पोळी घातली होती, त्याच्यामुळे मला ते चव आणि ते राहवलं नाही, चवच घ्यायचा वेळ भेटला नाही एवढ्याशाच पोळीमध्ये. चण्याच्या पिठाची बेसनची पोळी. बेसनची पोळी. सो म्हटलं की ताईला मस्तपैकी 2 तांदळाच्या भाकऱ्या भाज आणि छान अशी मोठी तवा भरून पोळी घाल. आणि माझं जेवण असंच असतं बक्कासुरासारखं, मी असंच खातो. असं काय नाही, बक्कासुरासारखं नाही, त्याचं जेवण थोडकंच असतं, पण शेलका घास पाहिजे. तर तेच आता पोळी वगैरे करते. दुपारच्या जेवणासाठी मम्मी बोलली की टोमॅटोची आमटी कर आणि आपल्या अळूवड्यांचं तयार केलेलं आहे, अळूवड्या त्या फ्राय करायचं. सो आजचा बर्थडेचा ब्लॉग आपला नॉर्मलच असणार आहे, कारण आपण सगळ्यात आम्ही सगळं आता मोठे झालेलो आहोत. चटका. सो केक वगैरे बघूया, आपण कट करणारच आहोत ना, केक वगैरे कट करणारच आहोत. आता थोडं आपल्याला बाहेर जायचंय. बाहेर जाऊन आल्यावरती मग आजचा ब्लॉग दिवसभरात काय होईल हा तुमच्याशी मी पूर्ण शेअर करणार आहे. आणि एक आहे की मी ब्लॉग मोठा बनवायचा प्रयत्न करणार आहे, जो की मोठे ब्लॉग्स तुम्हाला खूप आवडतात. हो, लेट्स सी, बघूया कितपत आपला ब्लॉग होतोय. आणि संध्याकाळी पण आपला छान असा मेन्यू असणार आहे, नॉर्मल असणार आहे पण छान असणार आहे. तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते. मगाशी नीट पलटली असती काय बाबा, तोडलीस तू भाई. वेळ नाही, इथं जायचंय आपल्याला. मित्रांनो, संध्याकाळचे 7 वाजलेत बरोबर. आणि ना घरी आल्यावर झोपूनच गेलो होतो लिटरली. म्हणजे माझे हात उठतच नव्हते, एवढे लो झाले होते. माहित नाही का, ताई म्हणते की 2 दिवस वातावरण पण बाहेरचं थोडं मळपसारखं होतं. आणि आता उठलोय, आता जरा रिलॅक्स फील करतोय. झोपलेलो तर यांनी झोपेतून, हे लोकांना पंखा आवडत नाही, पंखा बंद करतात लगेच. त्याच्यामुळे मग माझी झोप आहे ना अशी लगेच तुटून जाते. सो आता आपण सेलिब्रेशन कडे वळणार आहोत हळूहळू. बर्थडे गर्ल आहे आपल्यासोबत, सो तिला सगळं करायचं आहे यार. असं कोणतरी करणारा पाहिजे. तर आता तोच विषय आहे. तर ज्याचा बर्थडे त्यालाच करायचा आहे, त्याच्यासाठी आता आपण खाली मार्केटला जातोय. मला पण एक शर्ट आहे माझं जे नवीन घेतलं ते कट करायचं आहे. आणि बाकी आजचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल पुढे काय काय होते ते. सो चला, दिवसभर ब्लॉग झाला नाहीये. सो आता आम्ही निघालोय खाली मार्केटला. आता काय काय घ्यायचं ताई? आता आपल्याला भाजी करायची, त्या भाजीचं सगळं साहित्य घ्यायचं, छोले भटुरे आणि परत बर्थडे साठी काय काय अजून गोष्टी लागतात, केक वगैरे तेच घ्यायचं. सो त्याच्यासाठी चाललोय. दुपारीच घेणार होतो केक, पण आम्हाला पण माहिती होतं इथे होतं एक शॉप म्हणून जवळपास आपल्या घराच्या, पण नंतर काय दिसलंच नाही. पुढे पुढे जसं चालत आलो. आणि माझी पण तब्येत थोडी बिघडल्यासारखी होती, मला चालायलाच पण नव्हतं, म्हणून मम्मी म्हटलं की संध्याकाळी जाऊया परत. एक शर्ट कट करायचं आहे माझं, ते दुपारी नेलं होतं ते पण नाही कट केलं. सो आता आणलंय ते परत, बघूया आता देतो मी इथे. सो फायनली या वर्षी आपण काय बोलतात वोटिंग कार्ड बनवतो मित्रांनो. म्हणजे हे म्हणजे नवीनच आहे आपलं आधी बनवलेलं नाहीये.
सो माझं तर मला बनवायचंच होतं खूप दिवसापासून, पण त्याला मुहूर्तच काय निघत नव्हता आणि आज फायनली मी विचारलं तर उद्या सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आणि ताईचं पण म्हटलं की तू पण काढून घे. सो ताई आणि मी उद्या काढून घेणार आहे. सो येस, यावर्षी आपलं पहिलं मतदान असेल भाईसाहेब. केकचं काय करायचं? पुढे जावं लागेल, इकडे नाही मिळत. ताईच्या बड्डेला केकच नाही भेटत आहे. मिळेल. ओके, आपण मिळवूनच राहूया. आता ना खूप ठिकाणी फिरलो, आता समोरच्या साईडला जायचं. बघा रिक्षावर मस्त कोण म्हणतो साहेब गेले, साहेब आमच्या हृदयात आहे. आणि इथे बघा आज कवी कुसुमाग्रज यांची जयंती आहे, त्याच्यामुळे बघा पूर्ण रिक्षाला बॅनर वगैरे लावलेले आहेत. भारी असतं होतं एकदम. इज्जत आहे. भाईसाहेब अख्खा एरिया फिरलो पण केक कुठेच सापडला नाही. आणि आता एक ठिकाणी आलो तिथे 4-5 दुकानं आहे किंवा 5-6 दुकानं बोलू शकतो, तिकडे सगळीकडे केकच केक आहे. ताई काय बोलते, कसं चाललाय बड्डे? अरे काय एवढं फिरावं लागतं, पाऊंड असं फिरतोय. हां मग ठीक आहे, आता समोर आहे केकचं शॉप, मिळून जरा. फायनली आलो जिथे सगळीकडे केकच केक केलेला आहे. समोर पण काहीतरी मंजिल आ गई फायनली. एक नाही तर लाईनमध्ये दुकान, सगळे लाईनमध्ये केकचे शॉप आहेत सगळे. कडक ना. सो फायनली घरी आलो आणि आता वाजलेत बरोबर 8:30 आणि ऑलरेडी लेट झालेला आहे. 8:30 झालं. आता ताई जेवण करणार, जे काय असेल ते. थोडाफार आपला कार्यक्रम ठरलेला आहे, त्याच्या हिशोबाने ठरलं आहे की छोले भटुरे करायचे म्हणून. सो ते कधी तुम्हाला दाखवले नव्हते आपण प्रॉपर रेसिपी वगैरे, तर म्हटलं की ते करूया म्हणून असं ताईच म्हटलं. आणि मम्मीला खास करून खायचे होते आज छोले भटुरे. ॲक्च्युली पावभाजी वगैरे किंवा बिर्याणी पण करू शकलो असतो कुठल्या वेगळ्या पद्धतीची वगैरे, पण मम्मीला आज अचानक म्हणजे छोले भटुरेच आठवले, तर मम्मी बोलली छोले भटुरे खाऊया. सो त्यासाठी आणि केकने जो पूर्ण टाईमच वेस्ट केला. कुठे गेलेलो माहिती आहे का चालत, त्या तिकडे शीतलनगरच्या त्या साईड प्रसादच्या इकडे गेलो होतो नव्हतं. आता एवढं म्हणजे हळूहळू आम्ही इकडे भेटेल करून असं पुढे चालत गेलो. सो फायनली घरी आलो आणि ताईने सुरुवात पण केली जेवणाला. ऑलरेडी लेट झाला होता. सो इकडे आपले चणे पण शिजून घेतले, छोले शिजले आणि आता त्याची ग्रेव्ही पण तयार झाली. कसली केली ही ग्रेव्ही काय केलं मी, टोमॅटोची प्युरी वेगळी करून घेतली आणि अद्रक लसूण पेस्ट वेगळं केलं आणि कांदा एकदम बारीक कापायचा आणि तेजपत्ता, आपलं चक्रफूल, जे काही आपले खडे मसाले ते टाकायचे. आणि मग ते झालं की मग कांदा वगैरे छान शिजून झाला ना की त्याच्यामध्ये पहिले मसाले ऍड करायचे, ते थोडं वाफवून द्यायचं आणि नंतर मग प्युरी टाकायची आणि ती पण एकदा झाकून ठेवायची. मस्त झाली. एकदम बारीक केलंस ना? काय बोलतेस? ताई गुटला आले लगेच काम करूया करायला लागली. काम घेतला म्हणून. ठीक आहे, तू पण एवढी थकून भागून येतेस थकली मी ना. आज. आता तुझ्या रिटायरमेंटच्या नंतर मग आपल्यालाच करायचं युट्यूब. हो करू आपण. मम्मी तुम्हाला डेली ब्लॉग मध्ये दिसेल एकदम प्रॉपर. रिटायर होईपर्यंत काही बोलायचं नाही. तो भाजी तर झाली, ताई भाजी झाली ना? भाजी तर झाली मस्त पैकी. आता भटुरे करणार आहे ना? आता भटुरे म्हणजे काय, ते पुऱ्यासारख्या मोठ्या साईजच्या चपात्या लाटायच्या आणि तळायच्या ना. सो मित्रांनो, आपल्याला कालच्या ब्लॉग मध्ये स्नेहा मोरकर यांची कमेंट आली होती कमेंट बॉक्स मध्ये की काजूची भाजी दाखव म्हणून, आणि फायनली त्यांची इच्छा पूर्ण होते गाईज. मम्मीने काजू आणलेले आहेत. आपल्या कोकणातला सेकंड मेवा. फर्स्ट म्हणजे आपण केली होती फणसाची भाजी आणि सेकंड म्हणजे आता काजू, कोकणातला सगळ्यात भारी मेवा. मम्मी काजू आणले. हो, मी सकाळीच कमेंट वाचली. हो, आणि मी अशी ऑफिस मध्ये बसली होते आणि म्हटलं बघूया, म्हटलं तर कमेंट पण वाचली आणि तेवढ्या थोड्या वेळाने मला फोन पण आला त्याचा भाजीवालीचा. मम्मीने काय केलं माहितीये का, काजू स्पेशली पाहिजेत म्हणून भाजीवाल्यांचा फोन नंबर घेऊन ठेवला. आणि अशी पण मी भाजी आणते त्यांच्याकडून अशी, पण ते काजूच्या वेळेस काजू जेव्हा येतात तेव्हा मी तिला सांगूनच ठेवते की आम्हाला पाहिजेतच म्हणून. कारण कसं आम्ही गावी खाल्लेले आहेत ना, काजू हे कापायचं म्हटलं तर वेळ लागतो. काजू
आणि मला कापायला वगैरे जमतात ना, म्हणून मग कसं जमतात की नाही मला हो जमतात ना, विषय आहे का. म्हणून मग मी आणते, नाही तर कापायला नसते जमले तर नसते. तर ह्या अशा काजू आहेत आपल्या, चिकन लागतो असं वाटतं ना. आज किंवा मग उद्या, नाही आज तर नाही होणार, पण उद्या बघूया, मी कामातून आल्यावर करू आपण भाजी. सो आता तर आपण करत नाहीये, पण येत्या 2 दिवसामध्ये म्हणजे मम्मी जेव्हा फ्री असेल ना तेव्हा नक्कीच आपण भाजी करणार आहे. कारण ताईला वगैरे कट करता येत नाही आणि फक्त त्याचं असतं ते चीक वगैरे लागलं ना की 10, 12, 15 दिवस जात नाही ते, आणि खाज वगैरे पण येते. सो त्याच्यासाठी सेफ्टी नाही, म्हणजे हातामध्ये ग्लव्स घालून म्हणा किंवा पिशवी बांधून सो ते करावं लागतं. आणि खूप वेळ जातो कट करण्यामध्ये पण, त्याला काढण्यामध्ये पण. हा म्हणजे मम्मीला काय हॅबिट आहे, मम्मी त्याला गावचीच असल्यामुळे मम्मीला काय त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. ह्या काजू आहेत ना पहिल्यांदाच आलेत, म्हणजे हा कोणता महिना आहे, फेब्रुवारी महिना आहे ना. तर आता मे महिन्यापर्यंत आपल्याला मिळत राहणार काजू. मे महिन्यापर्यंत मिळतात काजू असे, हे 2-3 महिने सतत आपल्याला मध्ये मध्ये मिळत राहणार. बरोबर असं. पण पहिल्यांदाच आणल्याच्या नंतर अशी खायची इच्छा असते ना की म्हणजे आता आपण स्टार्टिंगलाच आणलंय ना एकदम. हे कसं वर्षातून एकदाच असतं ना, त्याच्यामुळे आपण हे आणून कोणती पण वस्तू असेल तर आपण आणून खायची. बरोबर. हे आता बघूया कधी ते तुम्हाला दाखवू आम्ही. बघा मस्तपैकी ती भाजी तयार आहे आपली छोलेची. वा क्या बात आहे, एक नंबर. थँक्यू. हा इज्जत आहे तुला, फुल इज्जत. मी काय बोलशील, खूप मस्त. आता इथे आपले भटुरे पण तयार आहे. सो आता ते तापले. सो चला मित्रांनो, इट्स बर्थडे केक कटिंग टाइम. आणि आपले बेबी द डॉल तयार आहे केक कटिंग करण्यासाठी. ते मम्मी पण रेडी आहे. नामस्मरण केलेलं बरं ना. जय सद्गुरू, जय सद्गुरू. नवरा मेन म्हणजे नवरा चांगला मिळते. आता ती मम्मीची शेवटची इच्छा राहिली. ती माझी शेवटची इच्छा आहे की पायलला नवरा चांगला मिळू दे आणि सगळं चांगलं होते तुझ्या आयुष्यात. हाय काय कोण सांगा कमेंट करून. चला 1, 2 मम्मी तू पण बस. 1, 2, 3 स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ताई, हॅपी बर्थडे टू यू. सगळ्या युट्यूब फॅमिली मेंबर्सना माझ्याकडून छोटासा केक भरवायचा मित्रांनो. फॅमिली आपले तर असा हा माझा बर्थडे ना, माझा जुलैला. बाहेर काय करू नको. करत नाही मम्मी. एक पकड. पहिले बोल रही हूँ. तुझा हात येत असेल. तुला आवडत अरे लावत नाहीये हे मी. हात टाक. केक बनवायचा तर असा एवढं काय मित्रांनो. एन्जॉयमेंट के दिल में बटाटा वडा. नको मला थोडं एकदम थोडं मला जेवढं पाहिजे तेवढं. मी सर्व पण केलं. पाऊसाठी
भाऊ तुला स्पेशल आवडतं. आवडते छोले भटुरे काय बोलतात ती भाजी. तर खूप छान वाटलं आणि तुम्ही सगळ्यांनी खूप मला शुभेच्छा दिल्या, ब्लेसिंग्स दिल्या, त्यासाठी खूप मनापासून थँक्यू. होतं की आपण यूट्यूब चॅनलला जोडलं गेल्यापासून आहे ना, बर्थडे असा साधा सुद्धा होत नाही. जरी घरात आपलं साधेपणाने असलं तरी पण तुमच्या ज्या शुभेच्छा येतात ना, त्याच्यानी माझा बर्थडे किंवा मंदारचा बर्थडे अजूनच छान फुलतो. सो खूप बरं वाटतं. आज मम्मीच्या आवडती छोले पुरी मम्मीला भेटले. कसं झालं मम्मी? बघते खूप छान झाले, मस्त टेस्टी, एकदम टेस्टी. आणि कसं पुऱ्यांबरोबर छान लागतं. असं जेवायला या सर्वांनी, मम्मी जेवायला बोलवते. सर्वांनी जेवायला या. आणि आता ताई चालले जरा बाहेर तिच्या फ्रेंड्स सोबत. तिचे काही फ्रेंड्स मंडळी आहेत त्यांच्यासोबत खाणं पिणं करणार आहे बाहेर. जेवण वगैरे मस्तपैकी केक कटिंग होणार आहे. आणि ताई काय आता येत नसते एवढ्या ना. चला तर मित्रांनो, मम्मी आता थोडी साफसफाईला लागली आहे आणि ताई आपल्या फ्रेंड्स सोबत बाहेर गेलेली आहे. आणि टी शर्ट यार क्लासी वाटतंय एकदम. मस्तपैकी ताई छोले भटुरे करून गेली होती. ते पोटभर खाल्ले आम्ही, मी आणि मम्मीने पण खाल्ले. छान गेले होते एकदम. भाजी तर भाईसाहेब टेस्टी. आणि 10 मिनिटाचाच वाढदिवस होता, म्हणजे केक कटिंग वगैरे पण अख्खा ब्लॉग झाला आज त्याच्यावरती. बाकी तर आता काय आपण भेटूया तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. मम्मीने काजू देखील आणलेले आहेत. सो आता ते काजूची भाजी डिपेंड करते मम्मीवरतीच की कधी करणार. म्हणजे मोकळा दिवस पाहिजे त्याच्यासाठी. कामावरून करून येऊन होत नाही, तेवढं शक्य होत नाही. तर एकूणच असा हा व्हिडिओ होता. मलाच माहित नाही किती मोठा झालाय लहान झालाय, पण जेवढा केवढा असेल एक्सेप्ट करून घ्या. आणि होप सो तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आणि माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय. आम्ही बाय कर. बाय सर्वांना. बाय.